सगळ्यांचं घटनास्थळी मनापासून स्वागत. ऐकायला थोडं ऑड वाटत असेल घटनास्थळी स्वागत, पण तरी लाल इश्कची केस इथं उलगडणार आहे तुम्हा सगळ्यांच्या समक्ष. त्यामुळे मी समिधा गुरु आणि सिनेमातली नंदिनी इन्स्पेक्टर निंबाळकर सो तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. केसशी निगडीत गप्पा तुमच्याशी होणार आहेतच, जे जे आरोपी आहेत ते तुम्हाला दिसणार आहेतच, पण त्याआधी मी जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत येत नाहीत होते आमचे सर इन्स्पेक्टर अजिंक्य रणदिवे यांना मी इथे बोलवते. तुम्ही आहातच इकडे? सर मी असणारच ना. पोलीस स्टेशन तुमचं इकडचं आहे ना? सर मीडिया आणि प्रेस माझी. अच्छा, सगळं तुम्हीच केलंय अरेंज? सर ऑफकोर्स सर. मर्डर कोणी केलाय? सर तो काम तुमचा आहे सर. अच्छा, तुम्ही शोधून काढा. बरं, संशयित कोण कोण आहे? सर सगळेच. सगळेच? हे नाही सर, म्हणजे आरोपी आहेत त्यांना बोलवले मी. अच्छा, पहिलं कोण आहे? बोलूया. पहिला आरोपी उदय नेने. इकडे ताबडतोब हजर व्हा. इकडे इकडे. किचन मधनं बाहेर, किचन मधनं बाहेर ये. याची चाल स्लो आहे, म्हणजे यानेच फोन केला दिसतो. सर पटापटा बोलला पाहिजे आता फक्त. नाव काय तुझं? शनी. हां शनी. हो सर, म्हणजे लहानपणी होती. आता आता नाही, आता मी कुक आहे ना या रिसॉर्टचा. वयानुसार वाढली पाहिजे ना आवड? हो. कमी झाली? माझी कमी झाली, उंची आणि आवड दोन्ही. नक्कीच मर्डर तूच केलास? नाही सर, हो मी साधा कुक आहे हो रिसॉर्टचा. म्हणजे माझं स्वप्न होतं ॲक्टर व्हायचं, पण ते विरलं. पण जेव्हा मला कळलं नाही ते यश पटवर्धन येणार आहे तेव्हा मला वाटलं की ही एकच संधी पुन्हा मर्डर करायचं. हा नाही. चेहरा बघा, साधा कुक आहे. माझ्या चेहरा लिहिले मी इन्स्पेक्टर आहे. नाही म्हणजे तुम्ही आहात ना इन्स्पेक्टर. आहे रूप द्या. चेहरा लिहिले का माझ्या? सर घाबरवू नका, तो काहीच बोलणार नाही. असं पण आहे का? बोल, मग तूच बोल. नाही तेच, मी कुक आहे ना, सतत चाकू असतो माझ्याकडे, म्हणून यांना संशय येतोय माझा. पण मी मर्डर नाही केलाय. आणि खूनचं वेपन पण चाकूच आहे. तेच म्हणजे ते बरोबर आहे तुमचं, पण मी तो नाहीये, तो बी नव्हेच. अच्छा, तो बी नव्हेच. कितवा प्रयोग? नाही हा पहिलाच आहे, कारण काय पहिल्यांदाच संधी मिळते, त्यामुळे जरा मर्डर करण्याची नाही ऍक्टिंग करण्याची. हा. अरे वा वा, छान छान. मोठा ऍक्टर होशील तू. थँक्यू सर. ऍक्टिंग चालू ठेव. हो सर. दुसरं संशयित कोण आहे? दुसरा संशयित मुलगी आहे. संशयिती निशा यशश्री मसूरकर. या एरवी तुम्ही फार एअरपोर्टवरतीच असता तुम्ही? या इकडे. इट्स युअर टर्न. सर प्रत्येक मुलीला घाबरता तुम्ही? मोस्टली. नाव काय? माझं नाव यशश्री मसूरकर आणि मी या चित्रपटात निशाचं कॅरेक्टर प्ले करते, पण मी खून नाही केलं. प्रत्येक जण हेच सांगतो सुरुवातीला, नंतर पोपटासारखा बोलतो मीच तो. सर पण मी म्हणते ना, मी खून नाही केलं. सांगितलं तरी चालेल. इकडून बोलायचं. हा प्रॉब्लेम आहे माझं चेहऱ्याचं. काय खुनाचा मोटिव्ह काय होता? मॅडम मी खून खरंच नाही केलं. मोटिव्ह विचारा. मोटिव्ह फोन केला नाही ते सांगू नका. मोटिव्ह काय तो सांग. नाही, मला मोठी व्हायचं आहे, पण खून मी नाही केलाय. पीजे न मारता सिनेमाबद्दल काहीतरी सांगा. या चित्रपटात मी आजच्या तरुणाईला रिप्रेझेंट करते. आजच्या अशा तरुणांना ज्यांना या चित्रपट सृष्टीत यायचंय, आपलं स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण करायचंय. मी सुद्धा लहानपणापासून ॲक्टिंगकडे माझा खूप ओढा होता. मी चित्रपट सृष्टीत यायचं असं ध्येय अगदी लहानपणी ठरवलं होतं. त्या हिशोबाने मी कामं करायला लागली आणि माझं ना खूप मोठं स्वप्न आहे, म्हणजे मला इंडस्ट्रीमध्ये ना टॉप हिरोईन व्हायचं आहे, म्हणजे प्रियांका चोप्रा टाइप्स. नाही जमत आहे, म्हणजे मी प्रयत्न करते, स्ट्रगल चालू आहे. फक्त एका संधीची गरज आहे, फक्त एका संधीची. त्या संधीचं मी असं सोनं करेन. आणि मला वाटतं की ती संधी या नाटकाद्वारे चालून आली. पण झोल असा आहे की या नाटकाची हिरोईन श्रेया आहे. अभिनयातला
काडीचंही काही येत नाही तिला, पण तिला या नाटकाची हिरोईन केली आहे. का? कारण ती यशची कोणीतरी आहे. मला या नाटकाची हिरोईन व्हायचंय. म्हणून तुम्ही फोन केला है ना? नाही, मी तुम्ही केला स्वतः नाही, केला ना? केला नाही, पण मी म्हणते ना की मला या नाटकाची हिरोईन व्हायचं आणि त्यासाठी मी काहीही करू शकते. फोन पण खून सुद्धा. वेळ हे नाटक पण हा मी नाही केलाय. नाही केलं? नाही. सर आहेत अनेक संशयित आहेत आपल्याकडे. दुसरं तिसरी संशयित ती पण मुलगीच आहे. सो इट्स माय टर्न. अरे वा. स्नेहा श्रेया. स्नेहा चव्हाण या इकडे. घ्या घ्या माईक घ्या, तुमचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचू देत. नाव? स्नेहा चव्हाण. सिनेमातली. अच्छा. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव स्नेहा चव्हाण आहे आणि सिनेमातलं नाव माझं श्रेया आहे. तर असं बघू नका तुम्ही माझ्याकडे. आहे मी आरोपी, पण ठीक आहे. कोणाचं श्रेय तुमच्याकडे जात आहे ना? म्हणू शकता तुम्ही असं. अच्छा, म्हणून श्रेया. वा. नमस्कार सगळ्यांना. सिनेमात माझं नाव श्रेया आहे आणि मी खूप आजच्या पिढीची मुलगी आहे. म्हणजे स्ट्रॉंग इंडिपेंडेंट वुमन तुम्ही म्हणू शकता. मी अशी आहे आणि मी यशची गर्लफ्रेंड आहे आणि त्याच्या बाबतीत अत्यंत पॉसेसिव्ह असते मी. आणि यशला जर त्रास झाला तर मी त्या माणसाला सोडणार नाही, जर कोणी यशला त्रास दिला तर. म्हणजे माझा ब्लॅक आणि व्हाईट शेड्स असे दोन्ही आहेत. मला कोणीतरी आवडलं तर तो खूप आवडतो आणि मला कोणी जर नाही आवडलं तर मला तो अजिबात आवडत नाही. आणि यशला जर कोणी त्रास दिला तर मी त्याला बर्बाद करायला कोणत्याही थराला जाऊ शकते. अगदी खून सुद्धा करू शकते. ज्याचा खून झालाय त्याने यशला त्रास दिला होता वाटतं, है ना? माहित नाही, पण तरी जर तुम्ही असं बरोबर झालं करा. तर मी खरं त्याला बर्बाद करेन. या पण आहे. या मेन संशयित आहेत असं आपण म्हणूया. यांच्या स्ट्रॉंग आहे आजच्या पिढीतल्या. मोटिव्ह स्ट्रॉंग आहे, हा. त्याच्यामुळे तुमच्याकडे जास्त लक्ष आहे आमचं. चौथा आरोपी सर मुलगा आहे, तुमचा टर्न. कोण आहे कोण आहे? फर्जिल मिस्टर गणेश आमच्या फिल्म मधले. या, या. प्लीज या. काय नाव तुमचं? नाव काय तुमचं? सर माझं नाव फर्जिल पार्टीवाला. नाही नाही नाही. इथलं नाव काय? इथलं नाव घटनास्थळावरचं नाव. गणेश गणेश सर. काय नाव एवढं चांगलं आहे ना? हा? सर, श्री गणेशच केलं तुम्ही खुनाचा? सर मी एक हार्मलेस प्रोडक्शन मॅनेजर आहे. हो दिसतंय ते. सर म्हणजे दिसतो बरोबर कास्टिंग झाली. करेक्ट 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 कास्टिंग आहे. ओके सर काय आहे की माझं काम काय आहे? ए गणेश कुत्ताला, ए गणेश हेलिकॉप्टरला, ए गणेश भैंसला. ए गणेश खून कर. नाही सर. असं होऊ शकतं ना? नाही नाही सर. ए, सुपारी केलं होऊ शकतं. ए गणेश खून कर. सर ऐसा नहीं है सर, मैंने खून बिल्कुल नहीं किया है. हिंदी बोले ना आम्ही काय करणार का? नहीं नहीं सर ऐसा नहीं. नाही, असं काय? सर मैं तो एक ही बात कहूंगा मीडिया वालों को भी हाँ। कि ये संजय सर की पहली मराठी फिल्म है और मेरी भी, तो दुआ कीजिए. बाकी गणपति बाप्पा. अच्छा, पहली मराठी फिल्म में पहला खून दिया तो दुआ करते हैं. हे ताजा आरोपी आहे. ताजा आरोपी आरोपी सर. ताजा हा 3rd डिग्रीच्याच लायकीचा आहे. नेक्स्ट. सर नेक्स्ट संशयित तुमची हरकत नसेल तर मी बोलू? नाही मग मुलगा आहे पण तरी. हा बोला. हा हा तुमची आवड. माझी आवड. पियुष रानडे. विनय. हँड्स फ्री. हँड्स फ्री. कानात काढा ते आणि या इकडे. इकडे इकडे. चिमणी मला का? हा सर नाचतो बरा. खून पण केला असेल बरा. हुर्र. या या. गाताही बरे तुम्ही. या. नमस्कार. नाव? विनय. काय विनयशील माणूस आहे हा. हँड्स फ्री ठेवून बोलतोस. वा, वा, छान. कानातलं काढा ते. हा नाही तर कानाखाली कधीपर्यंत काय येणार नाही. हा बोला. बरं काय करतो तुम्ही? ऍक्टर. नाही पोटापाण्यासाठी काय करता? ऍक्टिंग. अच्छा पोटापाण्यासाठी ऍक्टिंग करताय. काय ग्रेट माणूस आहे. ट्रेनिंग चांगली तुमच्या आयुष्यात. ऍक्टिंग करता करता मर्डर करतो. तुम्ही शोधलं का? शोध ना. ही शोध मोहीमच चालू आहे. आम्ही काय टाइमपास करतो? मग शोधानंतर सांगा. अच्छा असा ऍटिट्यूड आहे तुमचा? नाही कारण काय मी फारच शांत आहे आणि स्वतःमध्ये राहणार आहे आणि हो म्हणजे मला थोडं आता मी आहे सक्सेसफुल ॲक्टर आहे पण जेवढी माझी कुवत आहे तेवढा सक्सेस मिळाला नाही. सो मला थोडा यश जेवढा मोठा स्टार आहे तेवढा मी नाही होऊ शकलो. सो मला थोडा त्याचा राग आहे आणि म्हणून
म्हणून मी संशयित आहे आणि म्हणून मला तुमचाही राग येतोय जरा. अच्छा, म्हणजे मी जरा माझं काम कंटिन्यू करू का? आणि मी खून केला नाही आहे सध्या तरी. सध्या तरी मी नंतर करणार तुम्ही. नाही, अजिबात नाही. त्याच्या आधीच आम्हाला इथे बोलवलंय. अजिबात नाही. तुम्ही नाही ना बोलला आम्हाला फोन करून. नाही. मग ठीक आहे, मग तुम्ही थांबायचे. थँक्यू. दुसरं कोण आहे? सर इट्स युअर टर्न. कोण कोण आहे दुसरं? सर अंजना सुखानी, जान्हवी. या. एवढं सुख आहे सर गोड तुमच्या मराठी बोलून काही होणार नाही बेटा. ये खून तो खून. आणि प्रत्येक संशयित प्रत्येक आरोपी हेच सांगतो की मी खून केलेला नाही. नमस्कार, मी आहे जान्हवी देवधर आणि सांगा तुम्ही काय तुम्हाला प्रश्न आहे? पण इथे काय घडलं या घटनास्थळावर तुम्हाला माहिती आहे का? माहिती आहे मला काही, पण कोणी केला त्या माहिती नाही. नाही, त्या आम्ही तुम्हाला थोडं विचारलं की कोणी फोन केला म्हणून. त्याआधीच तुम्ही सांगते आम्हाला का असं का? मी खूप साधं आणि शांत अच्छा. आहे. मला काही माहिती नाही. मिस नंदिनी या शांततेनं बोलतो का? सर त्यांना मराठी अवघड जातं बोलायला. काय करू? ज्याचं मर्डर झालं तो मराठी माणूस होता ना. तुम्ही फोन केला? अख्खा आम्ही डेमो नाही घेतला बोललात तर मी तुमच्याकडे. तुम्हाला फोन कसा सोडून केला? देईन. मी काही नाही केलं. सर बघा इनोसंट वाटतंय. ठीक आहे. पुढल्या आरोपीला बोलूया. हो. सर परत तुमचा मान. अरे वा, पुन्हा एकदा. जयवंत वाडकर सर. अरे या या. ब्रून मस्का बोललाय. नाही नाही, पण फ्रुट्स आणलेले आहेत तुमच्यासाठी मी. ओके. बरं मला एक सांगा, तुम्ही या घटनास्थळावरती काय करताय? घटनास्थळावर काय करतो, मी नाटकासाठी घेऊन आलो सगळ्यांना. कारण का हल्ली एक प्रथा आहे, नाटक बाहेर घेऊन जायचं, तिथे रिहर्सल करायची. कारण का लोक तिकडे पुढे जात नाहीत. तर मुंबईत आपण रिहर्सल केल्यावर कसं इकडे जातो, जरा घरी जातो, मला हे शूटिंग आहे, मला हे डबिंग आहे, मग त्यांना सोडावं लागतं. इथे आणल्यावर कसं बंदिस्त आपल्या हातात असं काही प्रॉब्लेम नाही. म्हणून आपल्या हातात असल्यामुळे आपण काही करू शकतो. मर्डर पण मग आपल्या हातात आहे ना, पुढे जाऊ शकत नाही. नाटक करायला मी इथे आलो. मी कशाला मर्डर करेन कोणाचा? प्रत्येक माणूस इथलं नाटकच करतो. आम्ही प्रश्न विचारला फोन कोणी केला तर मी नाही केलं. नाटकच चालू आहे तुम्हाला पण. नाही मी तर तुम्ही कोण आहात? तुम्ही कोण आहात? मी पोद्दार, जयवंत वाडकर पोद्दार. हां. आणि मी या नाटकाचा प्रोड्युसर डिरेक्टर आहे. त्यामुळे ही सगळी माझी प्यारी आहेत. मी जे ठरवीन ते बोलणार आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही बोलाल ते बोलणार, तुम्ही कराल तेही ते करणार. हो. नाही असं कसं? आता तुम्ही बोला, मी प्रोड्युसर डिरेक्टर आहे. डिरेक्टर म्हणजे मुवमेंट सांगणार, नाटकाबद्दलचा आशय, त्याच्या मुवमेंट्स या सगळ्या मी सांगतो. त्यामुळे ती माझी प्यारी आहे. मी सांगतो तसं. बरं, या नाटकाची कथा तुमच्याकडे आहे? हो आहे ना. अच्छा, नाटकाची कथा तुमच्याकडे असताना त्यामध्ये मर्डर असा लिहिला होता का लेखकाने? नाही लिहिला नव्हता, पण तो झाला. आता तो का झाला, कशासाठी झाला मला माहिती नाही. मी पण विचार करतोय की कोणी केला असेल. किती निरागसपणे बघा, काय निरागसपणे आहे बघा. ठीक आहे. सर असंच एक आणखी निरागस व्यक्तिमत्व आहे. चेहऱ्याने अत्यंत निरागस वाटतं, पण संशयित आहे. बोलूया. बोलवा. मिस्टर यश पटवर्धन, स्वप्नील जोशी या. खरं तर सुपरस्टार यश पटवर्धन असं म्हणायला पाहिजे. दिग्दर्शक यांनी कुठे उभं राहावं? बरोबर आहे. बरोबर आहे का? बरोबर जागा पकडून उभा राहिला. जिच्यावर मी नेहमी लाईन मारतो तिच्या बाजूलाच जाऊन उभा राहिला. क्रॉस होत आहे. मिस्टर यश पटवर्धन, नमस्कार. तुम्ही घटनास्थळी का आलात, कशासाठी आलात, खून का केलात, ते सगळं सांगा. तुमच्याकडे वॉरंट आहे? तो आम्ही आणू. तुमच्याकडे वॉरंट आहे तुम्ही विचारायचं नाही. आम्ही इथे सामान्य कशाला नागरिक आलो ते आम्ही तुम्हाला सांगितलं. तुमच्याकडे वॉरंट नसेल तर तुम्ही मला काही प्रश्न विचारू शकता. पण तुम्ही काय करता इथे? खरं मी सांगायला बांधील नाही, हं. कारण मी एक फोन केला तर आता तुम्हाला इकडनं परत झालं आहे. तुम्ही करा ना फोन. करा. पण या सगळ्यांसाठी सांगतो, मी इकडे नाटकाच्या तालमीसाठी आलो. कलाकार आहे, आज मोठा सुपरस्टार आहे. आणि ज्या दिग्दर्शकांनी मला मोठं केलं, आमचे पोद्दार सर, त्यांनी एक नाटक करायचं ठरवलं. आणि मला असं वाटलं की त्या नाटकासाठी मी परत एकदा जिथून माझी सुरुवात झाली, जिथून माझा उगम झाला नाट्य क्षेत्रापासून, त्या नाटकाला परत हात घालावा. आणि म्हणून हे नाटक करायला मी इकडे आलो. हे सगळे माझे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, आम्ही सगळे एकत्र फिल्म्स करतो. तुझ्या रोलचं बघूया, 5 मिनिट थांब.
आणि हे असताना इकडे मर्डर झालं, पण मर्डर कोणी केलं मला माहिती नाही, मर्डर कोणाचं झालं मला माहिती नाही, माझ्या सगळ्याशी काही संबंध नाही. तालीम संपली, नाटक झालं की मी परत मुंबईत जाणार. प्रयोग पुढच्या महिन्यात. नाही, दुसऱ्या मर्डरचा प्रयोग कधी लावणार? दुसऱ्या मर्डरचा प्रयोग मला माहिती नाही, पण या मर्डरचा प्रयोग 27 मे पासून प्रत्येक थिएटरला लागणार आहे. 27 मे. 27 मे प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक थिएटरमध्ये 27 मे पासून या मर्डरचा प्रयोग नक्की लागणार. लक्षात ठेवा सगळ्यांनी, 27 मे संपूर्ण महाराष्ट्रात या खुनाचा प्रयोग लागणार आहे. म्हणजे या खुनाचा सूत्रधार तूच आहेस असं मला वाटतं. हे सगळं पुराव्यांसकट ऐकायला जास्त आवडेल मला. जरूर. 27 मे पर्यंत आमच्याकडे खूप वेळ आहे, तोपर्यंत आम्ही नक्कीच पुरावे तुमच्यासमोर आणू. सगळ्यांसमोर, संपूर्ण महाराष्ट्रासमोर सगळे पुरावे तुम्हाला दिसतील. हा माझा शब्द आहे. मी इन्स्पेक्टर नंदिनी निंबाळकर आणि अजिंक्य रणदिवे तुमच्यासमोर ही केस आत्ता उलगडायला उभे आहोत. तुम्हीही आम्हाला मदत करताय ऑफकोर्स. पण ह्या सिनेमाची एक गंमत मला अशी वाटते, एका पॉईंटला कळतच नाही हो खून कोणाचा झालाय. सो आता तेही शोधून काढा आणि तेही तुम्हाला उलगडून काढायचं आहे. त्यामुळे तुमचं काम थोडं वाढलंय. आम्ही दोघं तर आहोतच, आम्ही सरकारी नोकर आहोत. आता तुम्हीही या केसमध्ये लक्ष घाला. 10 दिवस आहेत. 27 तारखेला या केसचा उलगडा नक्कीच होणार आहे आणि तुम्ही आम्हा सगळ्यांना या केसच्या उलगड्यात मदत करणार आहात यासाठी मी सगळ्यांना या केसमध्ये पण आमंत्रित करते, नाही का? नक्की नक्की. आणि तुमची जर हरकत नसेल तर 2 माणसं इथे अजून अशी आहेत ज्यांच्याशिवाय ही केस पूर्ण होऊ शकत नाही. त्यातल्या पहिल्या माणसाला मी इकडे आमंत्रित करतो, ज्यांनी या चित्रपटातलं गाणं चिमणी चिमणी कंपोज केलंय. आजचा अत्यंत आघाडीचा आणि मोठा संगीतकार. आम्ही गमतीत असं म्हणतो की जोपर्यंत त्याचं गाणं नसेल तोपर्यंत चित्रपटाला सेन्सर मिळत नाही. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया अमित राज याचं. छप्पर उडवणारं गाणं झालं. क्या बात आहे, वा क्या बात, वा. आणि जसं मर्डरला वेपन लागतं तसं सिनेमा बनवायला बाकी सगळी सोंग आणता येतात, पण आर्थिक सोंग आणता येत नाही. तिथे पैशाची गरज आहे, ती पैसाच भागवतो. आणि चित्रपट बनवायला फक्त पैसा लागत नाही, चित्रपट बनवायला पॅशन लागतं, व्हिजन लागतं. आणि मला असं वाटतं की पॅशन, व्हिजन या गोष्टी ज्या नावाबरोबर जोडल्या गेल्यात ना कळत, असं नाव संजय लीला बन्सालींचं बन्साली प्रोडक्शन्स आणि त्यांच्या सहनिर्माता शबीना खान हे दोघे मिळून या चित्रपटाची निर्मिती करतात. आज शबीना खान आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी विनंती करतो शबीना